यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। रिटर्न मान्सून सोलापूरवर मेहरबान। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। रिटर्न मान्सून सोलापूरवर चांगलाच मेहरबान होताना दिसत आहे। सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सलग 3 दिवस कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे। सोलापूर शहरात सोमवारी दुपारी 3च्या सुमारास काही ठिकाणी पाऊस झाला, तर सायंकाळी दमदार पाऊस झाला। सायंकाळी आकाशात काळ्या ढगांनी व्यापलं होतं। ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर पाऊस झाला। सोमवारी पहाटे आणि पुन्हा सायंकाळी अशा 2 टप्प्यात पावसानं हजेरी लावली। सोलापूर विद्यापीठात फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या 5 दिवसीय कार्यशाळेस प्रारंभ। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोमनाथ वैद्य यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागितली भाजपची उमेदवारी। सोलापुरातील मजरेवाडी इथं राहणाऱ्या उजेर परदेस दफेदार या युवकाला सोलापूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यातून करण्यात आलं तडीपार। कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटना काढणार बुधवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं सोलापुरातील तुळजापूर नाका तसंच 13 मैल या ठिकाणी केलं रास्ता रोको आंदोलन। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। पुणे जिल्ह्यातील शिरूर ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत 1486 कोटी रुपये खर्चून शासन करणार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग। राज्यातील 14 ITIचं नामांतरण होणार। ठाण्यातील ITIला देण्यात आलं धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव। आमदार गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले धनगर समाजानं मेंढ्या पाळायच्या सोडल्या तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल। तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचं वितरण 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार। मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती। गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं। आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन। POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध। पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार। उपोषणाच्या 7व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, उठून बसणं ही मुश्किल। संभाजीराजे छत्रपती भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल। आमदार भरत गोगावले यांनी स्वीकारला एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार। पदभार स्वीकारताच दिल्या बसस्थानके सुधारण्याच्या सूचना। राज्यातील 14 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं नामांतर करून विनायक मेटे आणि आनंद दिघेंचं नाव देण्यात येणार। मंत्रिमंडळ बैठकीत सरकारची घोषणा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी लांबणार। विद्यार्थी संघटनेचे वकील सुप्रीम कोर्टात स्थगितीसाठी केली मागणी। VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा। डिझायनर लाचा, डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे 1 पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला। ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या। VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर। मोबाईल 9552 74 47 99। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर मग वारंवार देवेंद्र फडणवीसांवर टीका का करता? नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगेंना सवाल। राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीनं वाढ, राज्य सरकारचा निर्णय।
गेल्या 32 वर्षात विदर्भाच्या मातीतून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री नाही. नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं. नितीन राऊत यांची मागणी. प्रसादाबाबत अफवा पसरवून चंद्राबाबू नायडूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावलाय. माजी सीएम जगनमोहन रेड्डींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.